जळगाव शहरामध्ये मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या मुसळधार पावसानं नागरिकांची झोप उडवली। शहरामधल्या नालेसफाईच्या कामात महापालिकेनं हलगर्जीपणा केल्याचं समोर आलंय। शिवाजीनगर भागात अनेक घरात नाल्याचं काही फुटांपर्यंत पाणी शिरलं आणि त्यामुळे भांडी, कुंडी, धान्य तसंच संसार उपयोगी साहित्य या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलं। त्यामुळे अनेक कुटुंबियांचं हजारो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। कचऱ्यामुळे नाल्यांचे प्रवाह बदलल्यानं अनेक कॉलन्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं। श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानही पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरलं होतं। रात्री जळगाव शहरासह जिल्ह्याच्या चोपडा, पाचोरा, एरोंडेल तालुक्यामध्ये काही भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे खरीपाच्या पेरणीची आस लावून बसलेला बळीराजा या धुवाधार पावसानं मात्र सुखावला आहे। गटरमध्ये जे कचरा अटकलेला होता त्याच्यानं रोडावरचं सर्व आमच्या घरामध्ये पाणी आलं। घरातले सर्वच भांडे वगैरे वाहून गेले, सर्वच ओलं झालं। ऑपरेशनला मी 5-6 दिवसानं म्हणजे पावसाळा चालू होण्याच्या पहिले 5-6 दिवसापूर्वी नोटीस दिली होती, पण त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे पूर्ण गटर तुंबलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कचरा गाळ अटकलेला आहे आणि त्याच्यामुळे हे सर्व आमच्या घरामध्ये 2 ते 3 फूट पाणी आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।